नमस्कार. छाती आणि पोटाच्या मध्यभागी जर तुम्हाला सुद्धा वेदना होत असतील आणि याच छाती आणि पोटाच्या मध्यभागी दुखण्याबरोबरच तुम्हाला जर छातीमध्ये जळजळ होत असेल, घशामध्ये आंबट तिखट पाणी येत असेल, डोक्यामध्ये दुखत असेल, आपल्याला पोट सतत फुगलंय असं वाटत असेल आणि त्याचबरोबर छातीमध्ये कोणीतरी सुरा खुपसते अशी भावना तुम्हाला उत्पन्न होत असेल, तर तुम्हाला देखील तुमच्या पोटामध्ये व्रण असण्याची शक्यता आहे. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर देखील म्हणतात. तोंडात जर आपल्याला व्रण झाले तर ते आपल्याला दिसतात, परंतु जर पोटामध्ये जर व्रण झाले तर ते आपल्याला कसे बरं समजतील, तर ते केवळ लक्षणांच्या स्वरूपावरूनच आपल्याला जाणून घेता येतात. मग याची लक्षणे नेमकी काय असतात, यावर काय उपाय आपण केले पाहिजेत हे जाणून घ्यायचंय तर आजचा व्हिडिओ जरूर पहा. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले. मी एक आयुर्वेदा कन्सल्टंट आहे आणि 12 वर्षापासून नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहे. पोटामध्ये अल्सर होण्याची समस्या खूप सर्वसामान्य असते, बऱ्याच लोकांनाही भेडसावत असते. परंतु पोटामध्ये हे अल्सर नेमके काय कारणांमुळे तयार होतात किंवा शास्त्रीयदृष्ट्या असं काय बरं होतं की त्यामुळे पोटात व्रण उत्पन्न व्हायला लागतात. आपलं जे स्टमक असतं याची जी लायनिंग असते किंवा याची जी आतली त्वचा असते ती एक म्युकस मेम्ब्रेनने बनलेली असते. हे म्युकस मेम्ब्रेन सेम जसं आपल्या तोंडाच्या आत असतं, डोळ्यांच्या आत असतं, नाकाच्या आत असतं, तशाच पद्धतीचं म्युकस मेम्ब्रेन असतं. परंतु त्याच्यामध्ये असलेले काही फायबर्स किंवा त्याच्यामध्ये असलेले काही रचना अशा पद्धतीने असते की इवन दो त्याच्यामध्ये ॲसिड सिक्रेट होत असेल तरी त्या म्युकस मेम्ब्रेनला जराही धक्का पोहोचत नाही. एवढ्या वर्षांपर्यंत हे ॲसिड आपल्या पोटामध्ये व्यवस्थितपणे बनत असतं, ते आलेलं अन्न पचन व्यवस्थित करत असतं आणि पचलेल्या अन्नामधून न्यूट्रिएंट्स देखील आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करत असतं. परंतु काही कारणास्तव या म्युकस मेम्ब्रेनमध्ये तडे जातात किंवा याच्यामध्ये छोटे छोटे व्रण उत्पन्न होतात आणि हे व्रण आपण वेळीच लक्ष न दिल्यामुळे, त्याच्यावरती उपचार न केल्यामुळे या व्रणांची परिणिती आणखी मोठ्या घावांमध्ये होत असते आणि त्यालाच गॅस्ट्रिक अल्सर असे म्हणतात. स्टमकची जी आतली लेयर असते त्याच्यामध्येच जर व्रण उत्पन्न झाले तर त्याला गॅस्ट्रिक अल्सर असे म्हणतात. परंतु जर पोटापासून पुढचा भाग म्हणजे आतड्याचा किंवा छोट्या आतड्याचा पहिला भाग असतो त्याला डिओडिनम म्हणतात, त्या ठिकाणी जर अल्सर उत्पन्न झाले, त्या ठिकाणी जर असे छोटे छोटे छाले किंवा घाव उत्पन्न झाले तर त्याला डिओडिनल अल्सर म्हणतात. या दोन्ही ठिकाणी घाव उत्पन्न होऊ शकतात आणि या कॉमन पॅथॉलॉजीलाच पेप्टिक अल्सर असे म्हणतात, कारण आपली पूर्ण डायजेशनची प्रोसेस याच ठिकाणी घडत असते. सायंटिफिकरित्या जर तुम्ही पाहिलं तर म्युकस मेम्ब्रेनची इंटिग्रिटी ब्रेक करण्यासाठी हे ॲसिडच कारणीभूत असतं आणि हे ॲसिडची क्वांटिटी किंवा क्वालिटी किंवा त्याच्यामध्ये असणारी उष्णता जर वाढली तर अल्सर उत्पन्न होतात. लोक जेवण जेवतात परंतु टायमावरच जेवत नाही. मुळात आदर्श किंवा आयडियल टाईम काय असतो की कुठल्या वेळेला तुम्ही खाल्लं पाहिजे. आपण आपल्या बॉडीचा सिग्नल कॅच केला पाहिजे. आपला नाश्त्याचा टायमिंग साधारणतः 8:30 ते 9:30च्या सुमारास सकाळच्या वेळेस असला पाहिजे. दुपारचं जेवण 1:30 ते 2:30च्या मध्ये असायला पाहिजे. संध्याकाळचा नाश्ता जर करायचा असेल तर 4:30 ते 5:30च्या सुमारास आणि रात्रीचं जेवण 9:30 ते 10 वाजेपर्यंत आपल्याला व्हायला पाहिजे. परंतु बरेच लोक हे टाईम सोडूनच इतरत्र वेळेमध्ये जर ते जेवत असतील तर त्यांना डेफिनेटली पेप्टिक अल्सरचा त्रास हा लॉंग टर्ममध्ये होऊच शकतो. कारण वेळेवर आपण जेव्हा जेवत असतो त्याच वेळेस पित्त आपल्या शरीरामध्ये बनत असतं. पोटामधील हे पित्त वरून जर अन्नपदार्थ त्याच टायमाला आला तर त्याचं छान पचन करतो. परंतु जर त्या टायमाला जर अन्नपदार्थ त्याला नाही मिळाला तर त्या पित्ताला दुसरं काही काम नसतं, ते पोटातील म्युकोसा मेम्ब्रेनला डायजेस्ट करायचं काम करतं आणि म्युकोसा मेम्ब्रेनची इंटिग्रिटी ब्रेक होते, त्या ठिकाणी व्रण उत्पन्न व्हायला लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये अति मसाल्याचे पदार्थ खाणे. उगाच तोंडाला आवडतं म्हणून बरेच लोक जास्त तिखट पदार्थ खायला पसंत करत असतात. काही महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये जास्त तिखट खाणं हे सर्रास सोयीचं मानलं जातं. जसे की विदर्भामध्ये कच्च्या भाजीवरती कच्चं तेल टाकलं जातं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या प्रदेशामध्ये शेंगदाण्याचा पदार्थ जास्त प्रमाणात वापरला जातो आणि या शेंगदाण्यामुळे त्यांच्या शरीरात पित्त जास्त बनत असतं. कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर खोबऱ्याचं वाटण जास्त प्रमाणात वापरतात आणि त्या ठिकाणी ह्या खोबऱ्यामुळे त्यांना पित्ताचा त्रास होत असतो. कुठलीही गोष्ट जरी आयुर्वेदिक असली, जरी नॅचरल असली किंवा जरीही खूप दिवसापासून आपण वापरत असलो तरी त्याचा अतिरेक झाला तर त्याचा शरीरावरती विपरीत परिणाम हा होतच असतो. ज्यावेळेस आपल्याला पित्ताचा त्रास होत असतो त्यावेळेस आपण मागे वळून जर पाहिलं तर आपल्याला वाटतं मी काहीच चुकीचं करत नाहीये. पण जर आपण चुकीचं करत नसू तर आपल्या शरीरामध्ये तसा त्रास का उद्भवायला पाहिजे, तर डेफिनेटली आपल्याला जर तसा त्रास असेल तर त्याच्या मागचं कारण आपल्याला समजत नाही पण आपल्याकडून होतच असतं. तिसरी खाण्यापिण्याच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे जर आपण
रात्रीच्या वेळेस खात असू. बऱ्याच लोकांना IT इंडस्ट्रीमध्ये काम असतं, अशा वेळेस रात्रीचं जागरण करावं लागतं आणि रात्रीचं जागरण केल्यानंतर पहाटे 2-3च्या सुमारास त्यांना भूक लागते. मग अशा वेळेस काहीतरी फ्रूट खावं किंवा हेल्दी काही खाण्याऐवजी त्यांना काहीतरी क्रंची खावं असं वाटत असतं. मग ते लोक मॅगी खातात, ते लोक काहीतरी असं बटाट्याचे वेफर्स खात असतात, चिवडा, फरसाण, नमकीन असे पदार्थ खात असतात की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0, परंतु केवळ जिभेला टेस्ट मिळावी, ब्रेन अलर्ट व्हावा या उद्देशाने ते खात असतात. त्या टायमाला ती प्रोडक्ट्स आपल्याला मजा देत असतात, परंतु सकाळी उठल्यानंतर जेव्हा त्याच पदार्थांचा आपल्याला ढेकर येतो, बर्फमध्ये त्यांचा स्मेल यायला लागतो आणि त्याचबरोबर आंबट तिखट पाणी वरती येतं, डोकं थोडंसं जड झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेस कळतं की तो पदार्थ पूर्ण रात्रभरात पचलाच नाही, तो तिथेच पडून राहिला आणि त्याचं कुजणं सुरू झालं. त्याच्यापासून अतिरिक्त घाणेरड्या स्वरूपाचं पित्त आपल्या शरीरामध्ये तयार झालं आणि हीच पॅथॉलॉजी डे बाय डे त्यांच्या शरीरामध्ये चालू होत राहते आणि लॉंग टर्ममध्ये त्यांच्या पोटामध्ये अल्सर्स हे उत्पन्न होत असतात. चौथं प्रमुख कारण डाएटच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर आपण जे जेवतो त्यामध्ये क्वालिटी तर असायलाच पाहिजे, परंतु आपण कसं जेवतो ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेच लोक फ्रीजमधला पदार्थ तसाच काढतात आणि खायला सुरुवात करत असतात. बऱ्याच लोकांचं घरामध्ये पीठ हे 2-3 दिवसापासून मळलेलं असतं, त्याच्या ते चपात्या किंवा भाकरी बनवत असतात किंवा बरेच लोक ओव्हनमध्ये गरम करून तो अन्नपदार्थ खात असतात. हा पदार्थ जरी आपल्या पंचज्ञानेंद्रियांना सुखावणारा असला तरी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला तो बिलकुल ॲक्सेप्ट नसतो आणि जरी आपण तो कोंबला तरी तो कचरा भरण्याचं काम आपण करत असतो आणि हा कचरा ज्यावेळेस पोटामध्ये जातो त्यापासून जास्त प्रमाणामध्ये पित्त बनतं. ह्या पित्ताची क्वालिटी खूप खराब असते आणि त्याचमुळे आपल्या पोटाच्या आतली जी त्वचा असते, म्युकस मेम्ब्रेन, ती खूप नाजूक त्वचा असते, दुधाच्या साईप्रमाणे ती त्वचा असते आणि हे ॲसिड त्याच्यावरती पडल्यामुळे त्या ठिकाणी घाव उत्पन्न होतात, अल्सर्स तयार होत असतात. पोटात व्रण होण्याचं दुसरं प्रमुख कारण असतं म्हणजे H. पायलोरा इन्फेक्शन. बऱ्याच वेळेस आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो हे चांगलेच असतील असं बिलकुल नाही आहे. आपल्याला त्यापासून कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं इन्फेक्शन होतं आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं इन्फेक्शन जर ऐकलं असेल तर हे बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये कॉलनी करून राहतात आणि त्या ठिकाणी ते अल्सर उत्पन्न करण्याचं काम करतात. जर आपण बाहेरचे अन्नपदार्थ सर्रासपणे खात असू, बऱ्याच लोकांना कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं आणि मग अशा वेळेस त्यांचे जे चॉईसेस असतात ते फार युनिक असतात. ते पावभाजी खाणे पसंत करतात, ते बटाटा वडा, समोसा पाव खाणे पसंत करतात, ते रगडा पॅटीस, पाणीपुरी, शेवपुरी असे पदार्थ खाणे पसंत करतात की त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 असते, परंतु फक्त जिभेला टेस्ट मिळते आणि पोट भरल्यासारख्याचं फिलिंग आपल्याला मिळत असतं आणि ते खायला त्या वातावरणामध्ये खूप आनंद मिळत असतो. आपल्या कंपनीला आपण एन्जॉय करत असतो, मित्रपरिवाराबरोबर ते पदार्थ खाणं आपल्याला आवडत असतं म्हणून आपण खात असतो, परंतु या पदार्थांमध्ये हायजीनची व्हॅल्यू खूप कमी असते आणि ह्यामुळेच आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन होत असतं. अनहेल्दी बॅक्टेरिया ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेस ते पोटामध्ये साठून राहतात आणि त्या ठिकाणच्या म्युकोसन मेम्ब्रेनला ते ब्रेक करतात, त्या ठिकाणी घाव उत्पन्न करतात. लॉंग टर्ममध्ये जर तुमच्या शरीरामध्ये H. पायलोरा इन्फेक्शन असेल तर तुम्हाला अल्सरचा त्रास हा डेफिनेटली होणारच. पेप्टिक अल्सर होण्याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे मेडिसिन्स. भारतामध्ये सर्रास डोकं दुखलं की पेनकिलर घ्या, गुडघे दुखत आहेत म्हणून पेनकिलर घ्या, कंबर दुखते म्हणून पेनकिलर घ्या आणि पेनकिलरच्या गोळ्या हे चणे शेंगदाण्यासारख्या खाल्ल्या जातात. कुरमुऱ्यासारख्या जर आपण ह्या पेनकिलरच्या गोळ्या वारंवार खात असू, कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी जर आपण पेनकिलर्स खात असू, बऱ्याच स्त्रिया देखील पिरियडच्या वेळेस वेदना होत असतात तर ते कमी करण्यासाठी ते पेनकिलरच्या गोळ्या खात असतात. हे जे पेनकिलर्सच्या ज्या गोळ्या असतात ह्या असा विचार करा की ज्यावेळेस ह्या पोटात जातात त्यावेळेस त्या पचतात आणि त्या पचण्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड खूप जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं त्याचं काय बरं होतं, कारण त्यावेळेस आपण अन्नपदार्थ खाल्लेले नसतात. मग हे जे ॲसिड असतं किंवा ह्या मेडिसिन्सचा, पेनकिलरचा जो साईड इफेक्ट असतो तो आपल्या पोटामध्ये घाव उत्पन्न करण्यासाठी होत असतो. हे जे अल्सर्स होत असतात हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्जमुळे होत असतात आणि त्यालाच आपण बोलीभाषेमध्ये पेनकिलर्स म्हणत असतो. या पेनकिलर्समुळे तुमच्या किडनींवरती देखील बुरा असर होऊ शकतो आणि त्याचबरोबर ह्या पेनकिलर्सचे आपल्याला ॲडिक्शन होत असते आणि हेच पेनकिलर्स योग्य वेळी जर आपण योग्य सिच्युएशनसाठी वापरले नाही तर त्याचा असर देखील आपल्या शरीरामध्ये फार कमी प्रमाणात होत असतो. पेप्टिक अल्सर होण्यामागचं चौथं प्रमुख कारण आहे म्हणजे तुमची झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी.
डॉक्टर, आम्ही 7 ते 8 तासाची व्यवस्थित झोप घेतो, परंतु तुम्ही झोपले किती वाजता? तर पहाटे 4 वाजता. पहाटे 5 वाजता लोक झोपतात आणि 11-12 दुपारच्या 3 वाजेपर्यंत झोप घेतात आणि ते अशा वेळेस 8 नाही 12 तासाची झोप घेत असतात, परंतु त्या झोपेला क्वालिटी नसते. तुमची झोप आयडियली कोणती असायला पाहिजे? तुमची झोप आयडियली असायला पाहिजे रात्रीच्या 11 वाजेपासून सकाळच्या 6 वाजेपर्यंत. ज्या वेळेस याच टायमामध्ये आपण झोपतो त्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये जे ॲसिडचं सिक्रेशन असतं ते रेग्युलराईज होतं. पुढच्या 3 तासामध्ये म्हणजे रात्रीचं जेवण केल्यानंतर 3 तासामध्ये आपल्या अन्नाचं पचन होत असतं आणि त्यानंतर पूर्ण ब्लड सप्लाय आपल्या डायजेस्ट सिस्टीमकडे डायव्हर्ट झालेला असतो. चांगली झोप घेत असल्यामुळे आपल्या शरीरातील जे इंटेस्टायनल ज्युसेस असतात, डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, ते चांगल्या प्रतीचे बनतात आणि त्यामुळे पचनाची व्यवस्था आपल्या शरीरामध्ये चांगली होते. सकाळी उठल्यानंतर मोशन देखील चांगले होते. परंतु जर योग्य वेळी आपण झोपलो नाही, पहाटे जर आपण झोपतोय, रात्रीचं जागरण करतोय, ह्या रात्रीच्या जागरणाबरोबर चहा कॉफी तुम्ही घेताय आणि ह्या जागरणाबरोबरच तुम्ही अति बडबड करणे किंवा AC मध्ये बसणे अशा पद्धतीचे कामं करतायत, तर इमिजिएटली तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. परंतु लॉंग टर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहाल तर तुमच्या डायजेस्ट सिस्टीमची कॅपॅसिटी कुठेतरी कमी झालेली असेल, खाण्यावरची इच्छा तुमची कमी होत असते, डायजेशनची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, त्याचबरोबर पोटामध्ये गॅसेस तयार होणे, घशामध्ये आंबट तिखट पाणी येणे, डोकं दुखणे, दिवसभर फ्रेशनेस न वाटणे, कामामध्ये उत्साह न वाटणे, सेक्स करण्याची कॅपॅसिटी देखील तुमची कमी होत असते. आणि या सगळ्याचं मेन कारण जे असतं तुमच्या झोपेची क्वालिटी. जर आपण झोपेची क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली ठेवली नाही तर निश्चितच आपल्याला पेप्टिक अल्सरचा त्रास हा उद्भवू शकतो. पेप्टिक अल्सर होण्यामागचं 5वं प्रमुख कारण असतं ते म्हणजे तुमचे स्मोकिंग आणि अल्कोहोलची हॅबिट. बऱ्याच पुरुषांना, हल्ली तर स्त्रियांना देखील स्मोकिंग आणि अल्कोहोलची हॅबिट असते. दिवसभरामध्ये तुम्ही 4 ते 5 सिगारेट आणि दिवसभरामध्ये तुम्ही 90 ml एवढं जर अल्कोहोल घेत असाल तर ह्यामुळे आपल्या गॅस्ट्रिक ज्युसेसवरती त्याचा थेट परिणाम होतो आणि त्यामुळेच आपल्या ॲसिडचं सिक्रेशन वाढतं आणि ह्या ॲसिडच्या सिक्रेशन्समुळे आपल्या पोटामध्ये अल्सर उत्पन्न होऊ शकतात. पोटातच काय तर ह्या स्मोकिंग आणि अल्कोहोलच्या हॅबिटमुळे आपल्या तोंडात देखील अल्सर उत्पन्न होत असतात. आपला म्युकस मेम्ब्रेनची जी इंटिग्रिटी असते ह्या स्मोकिंग आणि अल्कोहोलच्या हॅबिटमुळे डिस्टर्ब होत असते आणि त्याचबरोबर आपले रिसेप्टर जे असतात त्यांची सेन्सिटिव्हिटी देखील कमी झालेली असते आणि ह्याचाच लॉंग टर्म बेनिफिट आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशनल लॉस होतो, वेट लॉस होतो आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ॲस्ट्रिक अल्सर्स तयार होत असतो. तर हे पेप्टिक अल्सर झाल्यानंतर आपल्या शरीरात लक्षणे काय तयार होत असतात? मुळात लक्षणे काय तयार होत असतात यापेक्षा आपल्याला हे समजलं पाहिजे की लक्षणे का तयार होत असतात. आपल्या पोटामध्ये जसे ॲसिड हँडल करण्यासाठी सिस्टीम आपल्या देवाने दिलेली आहे तशाच पद्धतीने स्टमकची जी लेअर असते ती देखील तेवढीच टफ दिलेली आहे की तो ॲसिड त्याला हँडल करू शकेल. परंतु कुठेतरी हे ॲग्रेसिव्ह फॅक्टर्स वाढतात, म्हणजेच ॲसिडचं सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढणे, ॲसिडची क्वांटिटी वाढणे, त्या ॲसिडमध्ये असणारे ॲसिडिक कंटेंट वाढणे आणि त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स कमी होत असतात. म्हणजेच त्या म्युकोझल मेम्ब्रेनची लायनिंग जी असते ती थिन होत असते, ती बारीक होत असते, बायकार्बोनेटचं प्रोडक्शन जे असतं ते कमी होत असतं आणि त्याचबरोबर गॅस्ट्रिक म्युकोझा जो असतो तो खूप पातळ झाल्यामुळे ह्या ॲसिडमुळे त्याच्यावरती इमिजिएटली घाव उत्पन्न होत असतो आणि ह्या घाव उत्पन्न झाल्यामुळेच आपल्या शरीरामध्ये लक्षणं उत्पन्न होत असतात. तुम्हाला देखील इझिली समजेल, जर आपल्या पोटामध्ये घाव असेल तर त्या पोटामध्ये घाव असल्यामुळे आपल्याला तिथे पहिलं लक्षण उत्पन्न होतं पोटात वेदना होणे आणि या वेदना एवढ्या पिक्युलर असतात की छाती आणि पोटाच्या मध्यभागाचा जो प्रदेश असतो त्याच ठिकाणी इपिगॅस्ट्रिक रिजनच्या ठिकाणी आपल्याला वेदना उत्पन्न होत असतात आणि यालाच पेन इन इपिगॅस्ट्रिक रिजन असं म्हणतात. या इपिगॅस्ट्रिक पेन जर तुम्हाला असेल आणि त्याचं सेन्सेशन तुम्हाला मागपर्यंत जाणवत असेल तर ते डिओडिनल अल्सरमुळेच असू शकतं. दुसरं महत्त्वाचं लक्षण याच्यामध्ये दिसून येतं ते म्हणजे जळजळ होणे. आपल्या पूर्ण अन्ननलिकेमध्ये आपल्याला कोणीतरी माचीची कांडी धरून अशी इथे ठेवली आणि त्याची आग आपल्या घशापर्यंत येते असं आपल्याला वाटत असतं, आपल्याला जळजळ होत असते. तिसरं महत्त्वाचं लक्षण, ह्या जळजळीबरोबर आपल्या पोटातला जो काही कंटेंट असतो ना तो घशामध्ये यायला लागतो. अन्ननलिकेमधून तो स्फिंक्टर क्रॉस करून वरती येतो आणि त्यामुळे त्या पित्ताची आंबट
खारट तिखट अशी चव आपल्या तोंडात येत असते. बऱ्याच लोकांना घशात आणि आंबट तिखट पाणी आल्यासारखं वाटतं. हे देखील लक्षण त्यांच्यामध्ये दिसून येतं. चौथं महत्त्वाचं लक्षण असतं की बऱ्याच लोकांना ह्या पित्ताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मळमळ होत असते. नॉशिएटिक सेन्सेशन होत असतं आणि त्यांना तोंडात बोटं घालून ते उलटी करून बाहेर काढावंसं वाटत असतं. त्यामुळे नॉशिया आणि वॉमिटिंग सेन्सेशन होणं खूप कॉमन असतं पेप्टिक अल्सर्समध्ये. पेप्टिक अल्सर्समध्ये पाचवं प्रमुख लक्षण आपल्याला दिसून येतं ते म्हणजे पोट आपल्याला फुगल्यासारखं वाटतं. पोट सतत काहीतरी आपण खाल्लं की आपल्याला इमिजिएटली असं वाटतं की बस झालं, खूप खाल्लं मी. थोडासा अन्नपदार्थ जरी खाल्ला तरी आपल्याला फुलनेस आपल्या पोटामध्ये येत असतो आणि त्याचबरोबर त्यांना ढेकर येत असतात. ढेकर आल्यामुळे काय होतं की त्यांच्या घशामध्ये जी अतिरिक्त पदार्थ ठेवला असेल त्याचा स्मेल त्याच्यामध्ये येत असतो आणि त्याची पचनसंस्था खूप वीक झाली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा उरत नाही आणि त्या व्यक्तीला वेट लॉस हे लक्षण देखील दिसून येत असतं. त्यामुळे आपण पाहिलं तर पेन इन एपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखणे, त्या ठिकाणी जळजळ होणे, नॉशिया वॉमिटिंग म्हणजे उलटीची संवेदना उत्पन्न होणे आणि त्याचबरोबर पोट फुगल्यासारखं वाटणं आणि वजन कमी होणं ही लक्षणे पेप्टिक अल्सरची असतात. पेप्टिक अल्सरचं डायग्नोसिस कसं करतात? बऱ्याच लोकांना असं वाटतं की पेप्टिक अल्सरच्या डायग्नोसिससाठी आपल्याला सोनोग्राफी करायला पाहिजे, परंतु सोनोग्राफीमध्ये पेप्टिक अल्सर्स डायग्नोज होत नाही. जर तुम्हाला लक्षणं ह्या सगळ्या पद्धतीची असतील तर तुम्हाला पेप्टिक अल्सरचं डायग्नोसिस हे एक डॉक्टर व्यवस्थितपणे तुम्हाला क्लिनिकली करून देऊ शकतो. पण जर तुम्हाला जाणून घ्यायचंच आहे तुमच्या स्टमकची आतली लेअरची कंडिशन कशी आहे तर तुम्हाला त्यासाठी करायला पाहिजे OGD म्हणजेच एक एंडोस्कोपी. एक एंडोस्कोपी म्हणजे काय असतं तर त्यामध्ये आपला एक छोटासा कॅमेरा आपल्या नलिकेमध्ये टाकला जातो आणि त्यानंतर तो हळूहळू पुढे जात आपल्या पोटापर्यंत जातो आणि पोटातली जी आतली लेअर आहे, म्युकोजा आहे, त्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण करतो आणि त्याचे इमेजेस कम्प्युटरवरती पाठवले जातात आणि या इमेजेसच्या आधारे त्या पोटामध्ये गॅस्ट्रिक अल्सर्स, डिओडिनल अल्सर्स किंवा पेप्टिक अल्सर्स आहेत की नाही याची पडताळणी केली जाते. त्याचबरोबर ही एंडोस्कोपी करत असताना त्या ठिकाणी एखादा टिश्यू उचलला जातो आणि तो बायोप्सीसाठी किंवा त्याच्यामध्ये असलेलं इन्फेक्शन हे शोधण्यासाठी पाठवला जातो आणि याचद्वारे गॅस्ट्रिक अल्सरची डायग्नोसिस केलं जातं. तर तुम्हाला देखील अशा पद्धतीची लक्षणे असतील तर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सर हा असू शकतो. गॅस्ट्रिक अल्सर या आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण या आजाराची परिणती पुढे इतर गंभीर आजारांमध्ये होऊ शकते. त्यामुळे या आजाराची लक्षणे काय आहेत आणि कारणे काय आहेत हे आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे आणि या कारणांनुसार जर आपण आपली लाईफस्टाईल जर चेंज केली तर त्या आजारापासून आपल्याला इमिजिएटली रिलीफ देखील मिळू शकतो. पण तरी देखील याच्यावरती बँग ऑन टार्गेट काय उपचार आपण करू शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वेट करा माझ्या पुढच्या व्हिडिओचा. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गॅस्ट्रिक अल्सरची काय कारणे असतात आणि त्याची लक्षणे काय असतात, त्याचबरोबर त्याचं डायग्नोसिस कसं करायचं. या व्हिडिओ संबंधी जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. पचन संस्थेविषयी जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्या देखील तुम्ही विचारू शकता. याच संबंधीचा डॉक्टर आमले रुपेश हा चॅनल इंस्टाग्रामवर देखील आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, त्याची उत्तरं देखील तुम्हाला तिथे देखील मिळतील. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.